हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू डॉक्टर्स बायोलॉजी. आपण पाहत आहोत सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी क्लास 10th सायन्स पार्ट 2 मधील हे लेक्चर आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण या टॉपिकला सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण सेल बायोलॉजी काय असतं, सेल सायटॉलॉजी म्हणजे काय असतं, त्याचबरोबर आपण एक पॉईंट चालू केला होता स्टेम सेल. स्टेम सेल काय असतात हे आपण लास्ट लेक्चरमध्ये अगदी चांगल्या पद्धतीने डिस्कस केलं होतं. या लेक्चरमध्ये आपण युजेस ऑफ स्टेम सेल आणि स्टेम सेल रिसर्च हा पॉईंट इथं कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे, बघा पहिल्यांदा आता स्टेम सेल रिसर्च काय असतं. बघा, आपण लास्ट लेक्चरमध्येच पूर्णपणे स्टेम सेलचा अभ्यास केला होता. त्यामध्ये आपण असं शिकलो होतं की स्टेम सेल जे असतात त्या स्टेम सेल एनी ऑर्गनमध्ये डिफरन्शिएट होऊ शकतात. म्हणजे स्टेम सेलची ॲबिलिटी आहे, दे कॅन डिफरन्शिएटेड इन टू द एनी टाईप ऑफ द ऑर्गन. सो वी कॅन यूज द स्टेम सेल फॉर द मेडिकल पर्पज. ओके, असं त्याच्यावरती रिसर्च झाला. म्हणजे स्टेम सेलपासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गन तयार करू शकतो, सेल तयार करू शकतो. त्याचबरोबर त्याचे काही डिसीजवरती आपण थेरपी ॲज अ थेरपी म्हणून पण आपण स्टेम सेलचा यूज करू शकतोय. म्हणून ह्या स्टेम सेलवरती वेगवेगळे रिसर्च होऊ लागले. आणि हे रिसर्च होत असताना त्याच्यामध्ये आपल्याला 2 टाईपच्या सेल पहिल्यांदा फाउंड झाल्या. त्यामध्ये होत्या त्या एम्ब्रॉयनिक स्टेम सेल. ओके, एम्ब्रॉयनिक स्टेम सेल. आणि त्यानंतर दुसऱ्या होत्या त्या अडल्ट स्टेम सेल. आता ह्या एम्ब्रॉयनिक स्टेम सेल आणि अडल्ट स्टेम सेल काय असते ते आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं की ज्या सेल एम्ब्रिओच्या ब्लास्टोसिस्ट स्टेजमध्ये तयार होत असतात त्याला आपण म्हणतोय एम्ब्रॉयनिक स्टेम सेल. त्याचबरोबर अंबायकल कॉर्ड म्हणजे त्या नाळमध्ये ज्या सेल प्रेझेंट असतात त्यालाही आपण एम्ब्रॉयनिक स्टेम सेल म्हणतोय. त्याचबरोबर अडल्ट ह्युमन्समध्ये रेड बोन मॅरोमध्ये किंवा ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये ज्या सेल असतात त्याला आपण अडल्ट स्टेम सेल असं म्हणतोय. अशा पद्धतीने आपण स्टेम सेलचे रिसर्च थ्रू 2 प्रकारच्या स्टेम सेल ह्या कव्हर केल्या होत्या. बघा, आता पहिल्यांदा दिले आपल्याला तिथं एम्ब्रॉयनिक स्टेम सेल. बघा, एम्ब्रॉयनिक स्टेम सेल काय असते हे आपण डिटेलमध्ये आता अभ्यास करू. पहिल्यांदा हे लक्षात घ्या की हा एम्ब्रॉयनिक स्टेमची डेव्हलपमेंट कुठून स्टार्ट झाली. डेव्हलपमेंट स्टार्ट झाली ती युनियन ऑफ स्पर्म अँड एग. म्हणजे एग आणि स्पर्मचं जेव्हा युनियन झालं, युनियन झाल्यानंतर त्याच्यापासून जायगोट तयार होणार आहे. आणि ह्या जायगोट नंतर काही डेव्हलपमेंट होणार आहे. म्हणजे त्या डेव्हलपमेंट होऊन एक असं मास ऑफ द सेल तयार होतोय. त्याला आपण म्हणलो होतं ब्लास्टोसिस्ट. ठीक आहे, ब्लास्टोसिस्ट स्टेज वेळेस ज्या सेलचा मास तयार झालेला असतो, जो सेलचा मास तयार झालेला असतं त्या सेलमध्ये ज्या सेल प्रेझेंट असतात त्याला म्हणतो आपण एम्ब्रॉयनिक स्टेम सेल. आणि हा जो काही कालावधी आहे तो 14th डे. ओके, 14th डे ऑफ कन्सेप्शन म्हणजे जायगोट तयार म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यापासून जो काय ह्या काय 14th डेचा जो काय पिरियड आहे तो कालावधी आहे. त्या कालावधीमध्ये ज्या सेल फाउंड होणार आहेत त्या ॲज अ स्टेम सेल म्हणून आपण तिथं यूज करू शकतोय. कळालं का? बघा, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, ह्या 14 दिवसानंतर ह्याचं डिफरन्शिएशन चालू होतं. ठीक आहे, डिफरन्शिएशन म्हणजे काय, 14 दिवसानंतर त्या एम्ब्रिओमध्ये फर्टिलायझेशन झाल्यानंतर 14 दिवसानंतर एम्ब्रिओमध्ये ऑर्गन तयार व्हायला सुरुवात होते. पण मग आपण काय करू शकतोय, बिफोर द 14th डे म्हणजे 14 डेच्या आधी त्या सेल आपण कलेक्ट करायच्या. ठीक आहे, म्हणजे लक्षात घ्या इथं काय सांगितलं जातं आपल्याला, सेल्स ऑफ द डिफरंट ऑर्गन लाईक ऑस्टिओसिस्ट म्हणजे बोन, हेपॅटोसिस्ट, लिव्हर सेल. ठीक आहे, बोन, लिव्हर सेल आर फॉर्मेड ड्यू टू द डिफरन्शिएशन. म्हणजे आफ्टर 14th डे द सेल कॅन स्टार्ट टू द डिफरन्शिएटेड. आणि ह्या स्टेम सेल आहेत त्या आपल्याला ह्या बिफोर द 14th डे ह्या कलेक्ट करणं गरजेचं असतं. म्हणजे काय सांगितलं जातं बघा, ह्याच्यामध्ये 220 डिफरंट टाईप ऑफ द सेल्स इन ह्युमन बॉडी आर फॉर्मेड फ्रॉम द सिंगल टाईप ऑफ द सेल कॉल्ड एम्ब्रॉयनिक स्टेम सेल. म्हणजे जो काय ब्लास्टोसिस्ट तयार झाला होता त्या ब्लास्टोसिस्ट सेलपासून 220 टाईप ऑफ द सेल्स ह्या तयार होत असतात. आणि ह्या सेम सेल काय होणार आहेत, त्या डिफरन्शिएटेड असतात इन टू द एनी टाईप ऑफ द सेल. ओके, मग नेक्स्ट काय करू शकतो आपण त्याला, द स्टेम सेल आर प्रायमरी टाईप ऑफ द अनडिफरन्शिएटेड सेल विथ द सेल्फ मल्टिप्लाइंग ॲबिलिटी. म्हणजे लक्षात घ्या इथं ज्या आपल्या काय मास ऑफ द सेल होता ह्या सेल काय करू शकते, ह्या डिफरन्शिएट पण होते. लक्षात द्या, डिफरन्शिएट पण होते. डिफरन्शिएट म्हणजे काय, त्यांच्यापासून अदर ऑर्गनच्या सेल पण तयार होते. त्याचबरोबर यांच्या ज्या काय 14 डेच्या आधीच्या सेल म्हणजे समजू आपण 5th to 7th डेच्या ज्या काय सेल्स आहेत त्या सेल मल्टिप्लाय होऊ शकते. ओके, मल्टिप्लाय म्हणजे काय, एका स्टेम सेल पासून अजून स्टेम सेल आपण तिथं तयार करू शकतोय. म्हणजे काय, सेल्फ मल्टिप्लाइंग ॲबिलिटी. त्यांच्यामध्ये सेल्फ मल्टिप्लाइंग ॲबिलिटी आहे. त्यामुळं आपण जेव्हा ह्या सेल कलेक्ट करणार आहे, कलेक्ट कधी करायचे आहेत आपल्याला, ड्युरिंग द 5th or 7th डे आफ्टर द कन्सेप्शन. म्हणजे जेव्हा प्रेग्नन्सी स्टार्ट झाली म्हणजे फर्टिलायझेशन झालं
फर्टिलायझेशन झाल्यानंतर 5th to 7th डे वेळेस आपण ह्या स्टेम सेल कलेक्ट करायच्या आणि त्यांची ॲबिलिटी आहे दे कॅन डिफरन्शिएटेड इनटू द एनी टाइप ऑफ द सेल ॲज वेल ॲज दे कॅन बी सेल्फ मल्टिप्लाइंग, म्हणजे त्यांचं आपण मल्टिप्लिकेशन पण करू शकतोय. म्हणजे जर आपल्याला एकच स्टेम सेल भेटली, त्या एका स्टेम सेल पासून आपण भरपूर अशा स्टेम सेल तयार करू शकतोय. त्याचबरोबर त्यांच्यापासून आपण अदर बॉडी पार्ट म्हणजे अदर बॉडी ऑर्गन पण हे तयार करू शकतोय. आणि ह्या प्रॉपर्टीला आपण सेल म्हणतोय प्लुरिपोटन्सी. ओके, प्लुरिपोटन्सी इट इज सिमिलर टू द टोटिपोटन्सी. म्हणजे टोटिपोटन्स सेल काय पाहिलं आपण, ॲबिलिटी ऑफ सेल कॅन बी डिफरन्शिएटेड इनटू द एनी टाइप ऑफ द सेल. यामध्ये काय बघतो आपण, ॲबिलिटी ऑफ सेल कॅन बी डिफरन्शिएटेड ऑर सेल्फ मल्टिप्लाइंग, दॅट इज द प्लुरिपोटन्सी. ओके, अशा पद्धतीने आपण स्टेम सेल ह्या कलेक्ट करून त्यांचं कल्चर पण बघितलं आपण, कल्चर पण करू शकतोय, म्हणजेच त्यांचं प्रिझर्वेशन पण करू शकतोय आणि त्यांच्यापासून ऑर्गन पण तयार करू शकतोय. मग आता नेक्स्ट आपल्याकडे प्रॉब्लेम काय, जेव्हा आपण एखादी स्टेम सेल इथं कलेक्ट केली, ठीक आहे, आता समजा आपल्याकडे इथे एक स्टेम सेल आहे त्या पेट्री डिशमध्ये, इथं माझ्याकडे एक कोणत्या तरी स्टेम सेल मी कलेक्ट करून घेतलेत. आता ह्या स्टेम सेल पासून मला एखादा ऑर्गन तयार करायचा आहे. सपोज की मला एक लिव्हर तयार करायचा आहे इथं. मग मी लिव्हर कसा तयार करणार, बाय द प्रोव्हाइडिंग द स्टिम्युलस लाईक अ ओरिजिनल स्टेटस. म्हणजे आपण काय करायचं इथं, ह्या स्टेम सेलला, लक्षात द्या, ह्या स्टेम सेलला आपण बायोकेमिकल स्टिम्युलस द्यायचे. आता बायोकेमिकल स्टिम्युली म्हणजे काय, ह्या सेलला असं एन्व्हायरमेंट क्रिएट करायचं इट लाईक अ लिव्हर. म्हणजे मी काय केलं आता इथं, अशा प्रकारचे एन्झाईम सिक्रेट केले, असं प्रकारचं एन्व्हायरमेंट सिक्रेट केलं की त्या सेलला असं वाटतं की आता मी लिव्हर सेलमध्ये कन्वर्ट झाले. मग ती सेल काय होणार आहे, इट कॅन बी डिफरन्शिएटेड इन टू द लिव्हर. अशा पद्धतीने आपण स्टिम्युली देतोय. स्टिम्युली म्हणजे काय, इट इज द केमिकल मेसेज टू द सेल. ओके, म्हणजे काय केलं, बायोकेमिकल स्टिम्युली इन अ लॅबोरेटरी ॲज पर स्टिम्युली दे कॅन बी ट्रान्सफर देम सेल इन टू द डिझायर टाईप ऑफ द सेल. ओके, म्हणजे आपण काय करणार आहे, डिझायर्ड स्टिम्युली देतोय आपल्याला. डिझायर स्टिम्युलिटी म्हणजे काय, आपल्याला जो पाहिजे तो सिग्नल आपण त्या सेलला द्यायचा आहे. ठीक आहे, आणि तो सिग्नल दिल्यानंतर ती सेल डिफरन्शिएट होणार आहे आपल्याला ज्या पाहिजे त्या सेलमध्ये. ओके, मग त्यामध्ये आयज असेल किंवा लिव्हर असेल किंवा किडनी असेल, कोणत्याही ऑर्गनमध्ये ती डिफरन्शिएट होऊ शकते. अशा प्रकारे आपण तिथं एम्ब्रायनिक स्टेम सेल कलेक्ट करून आणि त्यांचा यूज करून घेऊ शकतो. ओके, त्यानंतरच्या नेक्स्ट स्टेम सेल आपल्याकडे आहेत त्या अडल्ट स्टेम सेल. ओके, अडल्ट स्टेम सेल तर क्लिअर माहिती आपल्याला, त्यांचाही यूज आपण अशा पद्धतीनेच करणार आहोत. फक्त त्या सेल कलेक्ट कुठून करायच्या, ॲज सोर्स कोणता आहे हे ह्यामध्ये महत्त्वाचं सांगतं आपल्याला. यामध्ये आपल्याला बघा, रेड बोन मॅरो हा एक आपल्याला सोर्स आहे, त्याचबरोबर ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू हा एक सोर्स आहे, त्याचबरोबर ब्लड हे पण आपल्याकडे ॲज अ सोर्स ऑफ अडल्ट स्टेम सेल आपण म्हणू शकतो. यांच्या व्यतिरिक्त त्या एक काय सांगितलं आपल्याला, बिसाइड स्टेम सेल्स कॅन बी ऑब्टेन फ्रॉम द कॉर्ड ब्लड इमिजिएट आफ्टर द बर्थ. म्हणजे जो काय अंबायकल कॉर्ड होता, नाळ होती, आफ्टर द बर्थ, त्यामध्ये जो काय अंबायकल कॉर्ड आहे, इट ऑल्सो कन्सिडर ॲज द अडल्ट स्टेम सेल. ओके, हे पण पॉईंट तिथं लक्षात घ्या. अशा प्रकारचे आपल्याकडे अडल्ट स्टेम सेल आणि एम्ब्रायनिक स्टेम सेल आता इथं आपल्याकडे रेडी आहेत. मग आपण आता ह्या स्टेम सेलचा, म्हणजे अडल्ट स्टेम सेल असेल किंवा एम्ब्रायनिक स्टेम सेल असेल, यांचा यूज कसा करायचा किंवा यूज कुठे कुठे केला जातो हे आपण तिथं बघूया आपण आता. ठीक आहे, पहिल्यांदा बघा आपल्याला त्याचे युजेस सांगितलेत. एक आहे ते रिजनरेटिव्ह थेरपी. ओके, म्हणजे यूज ऑफ स्टेम सेल इन द रिजनरेटिव्ह थेरपी. देन अनदर वन इज द ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. या दोन यूजमध्ये आपण त्यांची यूज करून घेणार आहोत. बघा, यूज रिजनरेटिव्ह थेरपी म्हणजे काय सांगितलं जातं आपल्याला, एखाद्या सेल आपल्या बॉडीमधील लिव्हरमध्ये असेल किंवा पॅनक्रियामध्ये असेल, जर तिथल्या सेल जर डॅमेज झाल्या असतील किंवा आपला ब्लड सेल जर काही रिजनरेशनचं त्यांची कॅपॅसिटी ही लॉस झाली असेल. रिजनरेशन म्हणजे काय, नवीन सिंथेसिस होण्याची जर कॅपॅसिटी त्यांची जर लॉस झाली असेल, अशा ठिकाणी आपण ह्या स्टेम सेलचा यूज करणार आहोत. ओके, आता रिजनरेटिव्ह थेरपीमध्ये 2 पॉईंट आपल्याला तिथं सांगितले आहेत. त्यामध्ये पहिला जो आहे तो सेल थेरपी. ओके, पहिलं काय सांगितलं आपल्याला आता तिथं, सेल थेरपी. बघा काय सांगितलं तर, स्टेम सेल आर युज्ड टू रिप्लेस द डेड सेल. ओके, रिप्लेस द डेड सेल इन केस ऑफ कंडिशन लाईक डायबिटीज, ओके, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन, त्याचबरोबर अल्झायमर डिसीज, त्याचबरोबर पार्किन्सन डिसीज. अशा प्रकारच्या डिसीजमध्ये आपल्यामध्ये स्टेम सेल किंवा सेल ह्या रिप्लेस केल्या जातात. बघा आता इथं काय सांगितलं जातं, अशा प्रकारच्या कंडिशनमध्ये रिप्लेस केल्या जातात, डेड सेलला रिप्लेस केलं जातं. म्हणजे बघा, डायबिटीजमध्ये पॅनक्रियामध्ये इन्सुलिन प्रोव्हाइड करणाऱ्या सेल ह्या डेड झालेल्या असतात, त्यामुळे डायबिटीज झालेला असतो. मग आपण काय केलं जातं, त्यामध्ये पॅनक्रियाटिक सेलला डेड सेलला आपण तिथं
नवीन स्टेम सेल्स आखून तिथल्या सेलची डेव्हलपमेंट करू शकते. ओके, मायोकार्डियल इन्फेक्शन, हार्टमधील काय तो डिसीज आहे त्याच्यामध्ये आपण इन्फेक्शन झालेलं आपण ते कव्हर करू शकतोय. अल्झायमर डिसीज आहेत, ब्रेन सारखे जे काय न्यूरॉन सारखे सेल जर डॅमेज झाले असतील तर त्याच्यामध्ये हे डिस्कवर केलं जातं. अशा प्रकारे आपण ज्या काही डिसीज कॉजिंग सेल आहेत, ज्या काही सेल डेड झालेत, बॉडीमधील डेड झालेल्या सेल, त्या आपण रिप्लेस करू शकतोय विथ द हेल्प ऑफ द फंक्शनल सेल. ठीक आहे. त्याचबरोबर काय सांगितलं आपल्याला, टू प्रोड्यूस द ब्लड सेल. ओके, रिजनरेटिव्ह थेरपीमध्ये काय सांगितलं, टू प्रोड्यूस द ब्लड सेल रिक्वायर्ड इन द कंडिशन लाईक ॲनिमिया असेल, थॅलेसेमिया असेल किंवा ल्युकेमिया असेल. यामध्ये बघा, ॲनिमियामध्ये ब्लड RBC कमी झालेले असतात, थॅलेसेमिया ल्युकेमियामध्ये WBC, त्याचबरोबर प्लेटलेट ह्या कमी झालेल्या असतात. त्यांचं प्रोडक्शन करण्यासाठी आपण ह्या रिजनरेटिव्ह थेरपीचा म्हणजे स्टेम सेलचा यूज करत असतो. ओके, लक्षात ठेवा, इथं काय काय सांगितलं, स्टेम सेलचा यूज दिला आपल्याला, रिप्लिकेशनची प्रॉपर्टी आहे त्यांच्याकडे. ओके, त्याचबरोबर ऑर्गन ट्रान्सप्लांटची पण प्रॉपर्टी आहे, म्हणून आपण त्यांचा यूज करतोय रिजनरेटिव्ह थेरपी. नेक्स्ट इम्पॉर्टंट यूज आहे त्यांचा ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. आता ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन म्हणजे काय लक्षात घ्या. पहिला, ऑर्गनचं ट्रान्सप्लांटेशन करणे. म्हणजे सपोज की A and B हे दोन पर्सन आहेत. ह्या B पर्सन मधील काही ऍक्सिडेंटमुळे किंवा काही डिसीजमुळे जर ह्यांच्या दोन्ही किडनीज जर डॅमेज झाल्या असतील तर आपण ह्या A पर्सन मधील एक किडनी B पर्सन मध्ये ट्रान्सप्लांट करू शकतोय. ठीक आहे. जसं की आपण झाडं बघा, प्लांटेशन करण्यासाठी पहिल्यांदा काय करतोय, घरामध्ये असे छोटेसे एक रोपट तयार करतोय. ठीक आहे. आणि त्यांची काय सफिशियंट अशी ग्रोथ झाल्यानंतर त्याला आपण दुसरीकडे प्लांट करतोय, सॉइलमध्ये त्याला आपण प्लांट करतोय. सिमिलर ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन पण तसंच आहे. एका पर्सन मधून दुसऱ्या पर्सन मध्ये ऑर्गनचं ट्रान्सप्लांट करणे, किंवा आपण लॅबमध्ये एखादा ऑर्गन तयार करणार आहे आणि तो ऑर्गन ह्या पर्सन मध्ये ट्रान्सप्लांट करू शकतोय. ओके, दिस इज द ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. मग अशा कोणत्या ऑर्गन आहेत की जे आपण ट्रान्सप्लांट करू शकतोय. त्यामध्ये किडनी आहेत, लिव्हर आहेत, काही आपल्या स्किन आहेत. ओके, असे काही ऑर्गन आहेत ते आपण ट्रान्सप्लांट करू शकतो. हार्ट असेल, ठीक आहे. ब्रेन वगैरे आपण अजून ट्रान्सप्लांट करू शकत नाही, पण फ्युचरमध्ये आपण तेही करू शकेल. बघा, हे आहे ते ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. मग आता ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनचं काय काय आपल्याला सांगितलं जातं. ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन वरती बघा फोकस करतोय आपण आता. त्यामध्ये सांगितलं बघा आपल्याला, व्हेरियस ऑर्गन्स इन ह्युमन बॉडी आयदर बिकम लेस इफिशियंट or completely functionless due to the various reasons like accident, एजिंग, इन्फेक्शन डिसऑर्डर्स etc. म्हणजे जर पर्सनमध्ये जे काय ऑर्गन्स आहेत, म्हणजे आपण त्या आत्ता एक्झाम्पलमध्ये B पर्सन पाहिला होता, ड्यू टू द ॲक्सिडेंट मी म्हणलं तुम्हाला, तसे अजून कोणतेही रिझन असू शकते. जसं की एखाद्या पर्सनमध्ये डायबिटीज असेल किंवा कुठला तरी एखादा डिसीज झाला असेल, त्या डिसीजमुळं जर त्याच्या किडनी डॅमेज झाली असेल किंवा लिव्हर डॅमेज झाला असेल किंवा एजिंगमुळं वय जास्त झालं त्यामुळे एखादा ऑर्गन जर डॅमेज झाला असेल किंवा काहीतरी कोणत्याही ॲक्सिडेंटमुळे जर एखादा ऑर्गन डॅमेज झाला असेल तर त्याच्यामध्ये फंक्शनिंग हे लेस होतं. लेस फंक्शनिंग म्हणजे काय, की त्याच्यामधल्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या स्लो डाऊन होतात किंवा पूर्णपणे स्टॉप होत असतात. मग अशा वेळेस काय केलं जातं, तर त्यांच्यामध्ये असणारा नेसेसरी ऑर्गन जो बेटर कंडिशनमध्ये आहे हा आपण त्याच्यामध्ये ट्रान्सप्लांट करू शकतो आणि त्याची लाईफ इथं सेव्ह करू शकतोय. ठीक आहे. मग आता ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय, ऑर्गन ट्रान्सप्लांट तर आपल्याला कळाली कन्सेप्ट काय आहे आणि त्याच्यापासून ऑर्गन पण आपण ट्रान्सप्लांट करू शकतोय. ठीक आहे. मग काय सांगितलं जातं आपल्याला, अवेलेबिलिटी ऑफ डोनर इज द इम्पॉर्टंट. मग आपण ट्रान्सप्लांट करण्यासाठी त्या पर्सनमध्ये जर ऑर्गन ट्रान्सप्लांट करायचं आहे तर त्याला डोनर भेटणं गरजेचं आहे. डोनर म्हणजे काय, जो किडनी देणार आहे. आता सपोज की माझी किडनी डॅमेज झाली, तुमच्यातील कोणतरी एखादा किडनी द्यायला तयार झाला, तुम्ही जर सपोज तुम्ही किडनी मला डोनेट द्यायला लागलाय, त्याला आपण डोनर म्हणतोय, डोनेट करणे. ओके, अशा प्रकारे आपण ते डोनर, इट इज द इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट. ओके, आणि असे डोनर भेटणं गरजेचं आहे. आणि डोनर कसा पाहिजे की ज्याच्यामध्ये आपण पेअरमध्ये ऑर्गन्स आहेत. आता आपल्यामध्ये बघा, आपल्यामध्ये किडनी ही डबल असते, दोन किडनी आपल्यामध्ये प्रेझेंट असतात, लेफ्टला आणि राईटला. आणि ह्यांचं एक्सक्रिशन हे काम असतं, आपल्याला माहिती आहे एक्सक्रिटरी सिस्टीम यांच्यामध्ये किडनी थ्रू कंप्लीट होत असते. तर एक किडनी जर आपण काढली, रिप्लेस केली, तर एक सिंगल किडनीवरती ही आपली एक्सक्रिटरी सिस्टीम ही वर्क करू शकते. ठीक आहे. म्हणजे एक एक्सक्रिटरी सिस्टीम वर्क करू शकते. पण ज्या पर्सनमध्ये दोन्ही किडनी डॅमेज आहेत त्यांना हे डोनेशन करणं गरजेचं आहे. पण हेल्दी पर्सनमधून आपण एक किडनी ही डोनेट करू शकतोय. ठीक आहे. पेअर ऑफ किडनीज असतात, म्हणजे सिंगल किडनी कॅन पर्सन आयदर डोनेट अनदर वन, म्हणजे एक किडनी काम करणार आहे, दुसरी किडनी आपण डोनेट करू शकतोय. स्किन डोनेट करू शकतोय. ओके, पार्ट एखाद्या ऑर्गनची असेल किंवा आपण बॉडीवरची स्किन ही डोनेट करू शकतोय.
ओके, अशा प्रकारे आपण ऑर्गन डोनेट करू शकतोय विथ द डोनर, म्हणजे ह्याला म्हणतो आपण इम्पॉर्टन्स ऑफ द डोनर. आईज आपण डोनेट करू शकतोय, ठीक आहे, आईज करू शकतोय डोनेट, अशा पद्धतीने आपण डोनेट करू शकतोय. ओके, आता प्रॉब्लेम बघू काय असणार आहे. व्हेरियस फॅक्टर्स लाईक ब्लड ग्रुप डोनेट करणार आहे, तुमची इच्छा आहे मला किडनी द्यायची, पण तुमच्या आणि माझा ब्लड ग्रुप मॅच होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एज मॅच होणं गरजेचं आहे. जर 30 वर्षाच्या पर्सनला जर 10 वर्षाच्या पर्सन पासून किडनी जर भेटत असेल तर ते एज मॅच होत नाही. ओके, हा एक प्रॉब्लेम असतोय. त्यानंतर डिसऑर्डर, तुमच्यातच आधी डिसीज असेल तर मग तुम्हाला कसं काय बसणार आहे किडनी, हा एक प्रॉब्लेम आहे. डिसीज असणार आहेत, हे सगळं प्रॉब्लेम आपल्याला तिथं सॉल्व्ह करावं लागणार आहेत. म्हणजे हे प्रॉब्लेम आपल्याला फॅक्टर्स दिसून येतात ड्युरिंग द किडनी ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. ओके, मग आता दुसरा ह्याच्यावरती सॉल्युशन काय काढलं आहे ते पुढे आपल्याला बघायचंच आहे. हावेवर अदर ऑर्गन्स कॅनॉट बी डोनेटेड ड्युरिंग द लाईफ, म्हणजे आपण काय करू शकतोय, असे जे काय ऑर्गन्स आहेत की जे पेअरमध्ये आहेत, म्हणजे किडनीज असतील, आईज असतील, स्किन असतील, हे ऑर्गन ड्युरिंग द लाईफ आपण डोनेट करू शकतोय. पण लिव्हर जो काय सिंगल आहे, हार्ट ओके जे सिंगल आहेत, असे ऑर्गन जे आहेत ते आपण ड्युरिंग द सर्वाइव्ह म्हणजे लाईफ पिरियडमध्ये डोनेट करू शकत नाही. मग हे डोनेट करण्यासाठी डेथ व्हावं लागते. ठीक आहे, आफ्टर द डेथ हे काही ऑर्गन्स हे डोनेट केले जाऊ शकतात. ओके, दिस लीड टू द एमर्जन्सी कन्सेप्ट लाईक अ पोस्टथॅमस आफ्टर द, म्हणजे जे काय ऑर्गन आपण आफ्टर द डेथ डोनेट करणार आहोत किंवा आपण त्याला बॉडी डोनेशन म्हणतोय, त्याला म्हणतोय आपण पोस्टथॉमस, म्हणजे काय आफ्टर द डेथ, म्हणजे डेथ नंतर ऑर्गन किंवा बॉडी डोनेशन करणे. ठीक आहे, कन्सेप्ट लक्षात आली असेल तुम्हाला ऑर्गन डोनेशनची काय आहे. त्यामध्ये नेसेसिटी बघितले आपण, इम्पॉर्टन्स बघितले आणि प्रॉब्लेम्स बघितले. हे 3 पॉईंट आपल्याला इथं क्लिअर झाले. आता लास्ट पॉईंट बघा आपल्या ह्या लेक्चरमधील काय आहे, ऑर्गन अँड बॉडी डोनेशन. ओके, आता व्हाय ऑर्गन डोनेशन हे पण आपल्याला क्लिअर आहे. बिकॉज द ऑर्गन डोनेशन कॅन बी सेव्ह अनदर पर्सन, म्हणजे एखाद्या पर्सनमध्ये जर का एखादे ऑर्गन जर आपण डोनेट केला तर त्याची लाईफ ही सेव्ह होऊ शकते. हे त्याचे इम्पॉर्टन्स आहेत. आपल्याला त्यानंतर दुसरी कन्सेप्ट बघायची आहे की जे काय ऑर्गन क्रिटिकल आहेत फॉर द डोनेशन, त्यावेळेस आपण काय करू शकतो. मग तिथं बॉडी डोनेशन ही एक कन्सेप्ट आपल्याला बघायची आहे. ओके, अशा पद्धतीने आपण ऑर्गन अँड बॉडी डोनेशन बघू शकतो. मग आता बॉडी डोनेशन हे काय आहे बघा. आपल्याला माहित आहे की जेव्हा एखाद्या पर्सनची डेथ होते, ठीक आहे, पर्सनची डेथ झाल्यानंतर त्याचा आपण डिस्पोज करतोय, ट्रॅडिशननुसार आपण त्यांना डिस्पोज करतोय. ठीक आहे, वेगवेगळ्या वेगळ्या रिलीजनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्याला डिस्पोज केलं जाऊ शकतं. मग आपण हे डिस्पोज करण्यापेक्षा आपण त्यांच्या बॉडीतील ऑर्गन हे कुठल्या तरी नेसेसरी पर्सनला, म्हणजे ज्याला ऑर्गनची खरंच गरज आहे त्याला आपण डोनेट केले तर त्यांची लाईफ वाचू शकते. अशा प्रकारे आपल्याला बॉडी डोनेशन हे सांगितलं जातं. म्हणजेच बघा, प्रोग्रेस इन सायन्स इट हॅज रिअलाइज्ड दॅट मेनी ऑर्गन्स रिमेन फंक्शनल ऑर फॉर द सर्टन पिरियड आफ्टर द डेथ, म्हणजे डेथ झाल्यानंतर पण ते काही ऑर्गन हे काही कालावधीसाठी सर्वाइव्ह किंवा ते फंक्शनल राहू शकतात. मग अशा पर्सनमध्ये ज्या पर्सनची डेथ झाली त्यामधले आपण काही ऑर्गन कलेक्ट करून प्रिझर्व करू शकतोय. आणि ते प्रिझर्व केल्यानंतर आपण जेव्हा काय नेसेसिटी असेल किंवा ज्या एखाद्या पर्सनला गरज असेल त्यावेळेस आपण त्याला ते ऑर्गन ट्रान्सप्लांट करू शकतोय. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, तर एखाद्या पर्सनची लाईफ ही सेव्ह करू शकते. ह्यासाठी आपल्याला बॉडी डोनेशन काय असतं, या अवेअरनेस, लोकांमध्ये अवेअरनेस तयार करणे, त्याचबरोबर इंटरेस्ट इन्क्रीज करणे हे आपल्याला सांगितलेत. म्हणजे आफ्टर द डेथ बॉडी डोनेट करणं हे गरजेचं आहे. बिकॉज इट सेव्ह द लाईफ ऑफ द अनदर पर्सन. अशा पद्धतीने आपण बॉडी डोनेशन हे करू शकतोय. म्हणजे बॉडी डोनेट केल्यानंतर एखाद्याची लाईफ असते. म्हणजे बघा आपल्याकडे काय सांगितले, आईज असेल, लंग्स असेल, असे ऑर्गन आपण दुसऱ्यांना डोनेट करू शकतोय आफ्टर द डेथ. ओके, जर ऑर्गन जर नाही यूज आला तर आपण तो मेडिकल पर्पजसाठी आपण स्टडी करण्यासाठी पण ठेवू शकतोय. बघा लॅबमध्ये वगैरे तुम्ही काही ऑर्गन वगैरे ठेवलेले असतील, बघितलं असेल की मेडिकल कॉलेजमध्ये पूर्ण बॉडीचा स्टडी केला जातो, ओके, म्हणजे रिअल बॉडीचा. त्यावेळेस पण बॉडी डोनेशन हे केलं जातं आफ्टर द डेथ. ठीक आहे, म्हणजे अशासाठी, म्हणजे मेडिकल पर्पजसाठी किंवा मेडिकल यूजसाठी बॉडी डोनेशन, ऑर्गन डोनेशन करणं हे गरजेचं आहे. ज्या काही सोशल वर्कर्स वगैरेचे असतात ते असे ऑर्गन डोनेशन किंवा बॉडी डोनेशन हे आफ्टर द डेथ ह्या करत असतात. ओके, क्लिअर आहे. हे पॉईंट आपण ह्या लेक्चरमध्ये पाहिले. बघा आपल्याला ह्यामध्ये महत्त्वाचं काय काय बघितलं की युजेस ऑफ द स्टेम सेल. ओके, त्याचबरोबर सेल थेरपी काय असतं हे क्लिअर केलं. त्याचबरोबर ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन आणि ऑर्गन अँड बॉडी डोनेशन हे काय आहे इथं आपण क्लिअर केले. पुस्तकामध्ये एकदा वाचून बघा, सिम्पल पॉईंट आहे, तुमच्या लगेच लक्षात येईल. नेक्स्ट लेक्चर पासून आपल्याला बायोटेक्नॉलॉजी हा पॉईंट इथं स्टार्ट करायचा आहे. लक्षात ठेवा,
सेल अँड बायोटेक्नॉलॉजी हा इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आपल्याला 11th आणि 12th साठी. काय डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा मला. व्हिडिओ समजला असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. ठीक आहे. थँक्यू.